नमस्कार मंडळी. आपल्या योजना आणि नोकरी मित्र चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आणि जीवन बदलून टाकणारी एक योजना CMEGP अंतर्गत ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करण्याची सुवर्ण संधी. अनेक महिला व्यवसाय सुरू करू इच्छितात. कौशल्य आहे, आत्मविश्वास आहे, पण भांडवलाच्या अभावामुळे स्वप्न पुढे सरकत नाही. आणि म्हणूनच राज्य सरकारची CMEGP चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ही योजना महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी भक्कम आर्थिक पाठबळ देते. CMEGP अंतर्गत ब्युटी पार्लर हा सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी प्रकल्प मानला जातो, कारण कमी गुंतवणूक, जलद उत्पन्न, सतत मागणी आणि कौशल्यावर आधारित कमाई हे या व्यवसायाचा सर्वात मोठं बळ आहे. CMEGP योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे कमी व्याजात मोठं कर्ज आणि जबरदस्त सबसिडी. ग्रामीण भागात 25% ते 35% आणि शहरी भागात 15% ते 25% सबसिडी महिलांना मिळते. म्हणजेच जर तुम्ही 2 लाखांचा ब्युटी पार्लर सुरू करणार असाल तर जवळजवळ 1 लाख ते 1.5 लाख सबसिडी म्हणून मिळू शकते. एवढी मोठी मदत इतर कोणत्याही योजनेत मिळत नाही. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त हवं, महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र असावं, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक अकाउंट असणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे योजनेत महिलांना आणि विशेष घटकांना प्राधान्य दिलं जातं. ब्युटी पार्लर चालवण्यासाठी प्रशिक्षण असणं चांगलं आहे, पण अनिवार्य नाही. अनेक वेळा कौशल्य आणि अनुभव दाखवूनही कर्ज मंजूर करता येतं. ही योजना नव्या व्यवसायांसाठी आहे, म्हणजे आधीपासून चालू असलेल्या व्यवसायांना या योजनेत कर्ज मिळत नाही. ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी लागणारा खर्च तुम्ही कसं काम करणार यावर अवलंबून असतो. घरातून छोटं पार्लर सुरू करायचं असेल तर 20 ते 25 हजारांमध्ये आवश्यक साधनं मिळू शकतात. पण CMEGP अंतर्गत तुम्ही व्यवस्थित सेटअप, पूर्ण सुविधा असलेलं आधुनिक पार्लर सुरू करणार असाल तर 1 लाखापासून 3 लाखांपर्यंत गुंतवणूक योग्य ठरते. चेअर, फेशियल किट्स, प्रोफेशनल ड्रायर, वॉश बेसिन, मेकअप सेट, स्टीमर, हेअर कलरिंग टूल्स, स्किन ट्रीटमेंट मशीन्स अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक केली तर ग्राहकांना दर्जेदार सेवा देता येते आणि कमाईही जास्त होते. CMEGP कर्जाची अर्ज प्रक्रिया अगदी पारदर्शक आहे. डायरेक्ट ऑनलाईन सिस्टीम आहे. अधिकृत वेबसाईटवर जाऊन ब्युटी पार्लर हा प्रोजेक्ट निवडायचा आणि तुमचं नाव, पत्ता, कौशल्य आणि अंदाजे प्रोजेक्ट कॉस्ट ही माहिती भरायची. नंतर जिल्हा उद्योग केंद्र तुमची स्क्रीनिंग करतात आणि योग्य असल्यास प्रोजेक्ट बँकेत पाठवला जातो. बँक तुमची पात्रता, सिबिल आणि व्यवसायाची शक्यता पाहून कर्ज मंजूर करते. एकदा कर्ज मंजूर झालं की सबसिडी आपोआप जोडली जाते आणि तुमचा प्रोजेक्ट सुरू होण्यासाठी पैसे उपलब्ध होतात. ब्युटी पार्लर व्यवसायात कमाई किती हा प्रश्न अनेकांचा असतो. सुरुवातीच्या काळात दिवसाला 4-5 ग्राहक आले तरी रोजची कमाई 500 ते 1000 रुपये सहज होते. महिन्याला 15 ते 20 हजार ही बेसिक कमाई. जर तुम्ही शहरात असाल, मेकअप, हेअर कलरिंग, स्किन ट्रीटमेंट अशा ॲडव्हान्स सेवा देणार असाल तर महिन्याला 40,000 ते 1 लाख रुपये कमावणं अगदी सामान्य आहे. ब्राइडल मेकअप हा तर या व्यवसायातील सर्वात फायदेशीर विभाग आहे. आजकाल ग्राहक शोधण्यासाठी सोशल मीडियाचं सामर्थ्य विलक्षण आहे. इंस्टाग्राम, फेसबुकवर ब्युटी पार्लर पेज उघडलं, बिफोर आफ्टर फोटो पोस्ट केले आणि 1-2 रील्स बनवल्या की ग्राहक आपोआप मिळू लागतात. CMEGP अंतर्गत सुरू केलेल्या व्यवसायांना सरकारकडून डिजिटल मार्केटिंगचे मार्गदर्शनही दिलं जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्यवसाय महिलांसाठी स्वतंत्रपणे उभं राहण्याचा, आत्मनिर्भर होण्याचा आणि घरीच कमाई करण्याचा उत्तम मार्ग आहे. CMEGP ही योजना कमी भांडवलात मोठी स्वप्न उभारण्याची खरी संधी आहे. जर तुम्हाला पार्लर सुरू करायचं असेल तर आजच योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी अधिकृत पोर्टलवर जा किंवा जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क करा. जर तुम्हाला ही पूर्ण माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि ब्युटी पार्लर व्यवसाय, सबसिडी आणि सगळ्या सरकारी योजनांची अपडेट्स मिळवण्यासाठी आपला योजना आणि नोकरी मित्र चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.